हायकोर्ट परीक्षेमध्ये 2 प्रश्न स्पेलिंगच्या एररवर विचारले जातात. या व्हिडिओमध्ये आपण 40 महत्त्वपूर्ण प्रश्नांना डिस्कस केलेला आहे. याचा फायदा असा आहे की येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला 2 मार्क्स निश्चित मिळतील. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आहे आयडेंटिफाय द रॉंगली स्पेल्ड वर्ड. चुकीचं स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. कॅलेंडर या शब्दाचं स्पेलिंग या ठिकाणी चुकीचं आहे. कॅलेंडर म्हणजे काय? कालनिर्णय ज्याला आपण म्हणतो, दिनदर्शिका ज्याला आपण म्हणतो आणि कॅलेंडरचा जो डी आहे, या डी नंतर आपण ए घेत असतो मित्रांनो. हा ए फार महत्त्वाचा आहे. इथे ई लिहून आपलं जे स्पेलिंग आहे ते चुकवलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. करियर म्हणजे कारकीर्द आणि करियरचं हे स्पेलिंग बरोबर आहे. कॅलस म्हणजे कठोर, निष्ठुर आणि कॅलसचं हे स्पेलिंग बरोबर आहे. कॅरेज म्हणजे काय? वाहून नेणे आणि हे पण स्पेलिंग अगदी बरोबर आहे. आपल्याला रॉंगली स्पेल्ड विचारलेलं आहे म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. रॉंगली स्पेल्ड वर्ड. एक्सप्लॉइट या शब्दाचं स्पेलिंग या ठिकाणी चुकलेलं आहे. एक्सप्लॉइट म्हणजे काय मित्रांनो? शोषण करणे. सो एक्सप्लॉय लिहा, एक्सप्लॉय आणि फक्त शेवटी काय लिहितो आपण? टी. या टी नंतर आपण जो ई लिहिलेला दिसतोय आपल्याला ऑप्शनमध्ये तो चुकीचा आहे आणि म्हणून ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. कारण आपल्याला रॉंगली स्पेल्ड वर्ड जो आहे तो विचारलेला आहे. एक्सप्लिसिटचं करेक्ट स्पेलिंग आहे म्हणून ऑप्शन बी आपलं उत्तर होणार नाही. एक्सपायर म्हणजे मरण पावणे किंवा मृत होणे किंवा एखादी वस्तू असेल त्याची व्हॅलिडिटी संपणे. एक्सप्लोर म्हणजे काय? शोध घेणे. सो ऑप्शन ए जे आहे एक्सप्लॉइट ते चुकीचं स्पेलिंग आहे म्हणून ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. पुन्हा एकदा रॉंगली स्पेल्ड वर्ड विचारलेला आहे. एक्झाम्प्लिफाय हे स्पेलिंग चुकीचं आहे. एक्झॅम्प्लिफाय EXEM एक्झॅम्पली आणि नंतर आपण लिहितो फाय. सो हे स्पेलिंग आपलं बरोबर असणार आहे. एक्झॅम्प्लिफाय म्हणजे काय? उदाहरण देणे, ज्याला आपण साईट वगैरे म्हणत असतो. उदाहरण देणे, एखाद्या गोष्टीचं आपल्याला उदाहरण देणे तर आपण त्याला काय म्हणतो? साईट किंवा मेन्शन असं म्हणत असतो. सो ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. एक्झेलचं स्पेलिंग बरोबर आहे. एक्झेल म्हणजे काय? हवा बाहेर सोडणे. एक्झेम्प्ट म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला सूट देणे. एक्झाम्पल म्हणजे काय? उदाहरण. सो ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल कारण त्या ठिकाणी ए जो दिलेला आहे एक्झाम्प्लिफाय तर तो चुकीचा आहे. हा जो ए आहे हा ए या ठिकाणी चुकीचा आहे. पुढचा प्रश्न बघा. रॉंगली स्पेल्ड वर्ड विचारलेला आहे. कंपॅरेबल. कंपॅरेबलचं स्पेलिंग या ठिकाणी बरोबर आहे म्हणून हे आपलं उत्तर होणार नाही. कंपॅशन, COM आणि पॅशन बरोबर आहे. हे सुद्धा आपलं रॉंगली स्पेल्ड वर्ड होणार नाही. पुढे बघा कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशनमध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो तर कॉम्पिटिशनचं स्पेलिंग असं असणार आहे. COMPE हे लिहिणार तुम्ही कॉम्पी आणि नंतर लिहायचं TI आणि फक्त काय लिहायचं ऑन. सो पहिल्यांदा लिहायचं कॉम्पी COMPE कॉम्पी, मग घ्या TI आणि मग घ्यायचं ऑन. कॉम्पिटिशनचं हे करेक्ट स्पेलिंग आहे परंतु हे चुकीचं असल्यामुळे ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा कम्युनिकेशन. COMMUNICATION हे स्पेलिंग बरोबर आहे म्हणून हे आपलं उत्तर होणार नाही कारण रॉंगली स्पेल्ड वर्ड विचारलेलं आहे. पुढे बघा रॉंगली स्पेल्ड वर्ड पुन्हा एकदा आपल्याला विचारलेलं आहे. एक्सचेंजचं हे स्पेलिंग बरोबर आहे म्हणजे हे आपलं उत्तर होणार नाही. एक्झरसाइजचं पण हे स्पेलिंग बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर होणार नाही. एक्साइट म्हणजे काय? एखादा व्यक्ती एक्साइट आहे म्हणजे काय? एखादा व्यक्ती उत्सुक आहे. सो सी जो आहे तो फार महत्वाचा आहे. इथे सी जो आहे तो मिसिंग आहे म्हणून ऑप्शन सी आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे. सो एक्साइट म्हणजे काय? उत्सुक असणे. एक्साइट म्हणजे काय? उत्सुक असणे. ओके. सो एक्सक्लेम जे आहे हे पण आपलं या ठिकाणी उत्तर होणार नाही कारण एक्सक्लेम EXCLAIM एक्सक्लेमचं पण स्पेलिंग बरोबर आहे. पुढे बघा मित्रांनो रॉंगली स्पेल्ड वर्ड. ओळखा कोणतं रॉंगली स्पेल्ड वर्ड आहे? कंपॅरेबल तर बरोबर आहे म्हणजे हे उत्तर होणार नाही. कमिशन COMMISSION हे पण स्पेलिंग बरोबर आहे म्हणजे हे आपलं रॉंगली स्पेल्ड वर्ड होणार नाही. कमिटी COMMITTEE बरोबर आहे म्हणजे हे पण आपलं करेक्ट स्पेलिंग असल्यामुळे रॉंगली स्पेल्ड वर्ड होणार नाही. मग हे जे आहे रॉंगली स्पेल्ड वर्ड आहे कन्सायन्स म्हणजे काय मित्रांनो? विवेक. कन्सायन्स म्हणजे जागरूकता. सो सायन्स बघा CON लिहा CON लिहा कन आणि मग सायन्स लिहायचं. सायन्स म्हणजे विज्ञान आणि सायन्सचं स्पेलिंग सगळ्यांना माहिती आहे. सो हे काय होईल मित्रांनो? कन्सायन्स. हे काय होईल? कन आणि लिहायचं सायन्स. सो कन्सायन्सचं हे स्पेलिंग बरोबर असणार आहे. इथे बघा सायन्स ई आणि आय मध्ये गडबड केलेली आहे म्हणून ऑप्शन डी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. रॉंगली स्पेल्ड वर्ड विचारलेला आहे. एक्सप्लेनचं स्पेलिंग बरोबर आहे म्हणजे उत्तर होणार नाही. एक्सेप्टचं स्पेलिंग बरोबर आहे हे उत्तर होणार नाही. एक्सपायरचं पण हे स्पेलिंग बरोबर आहे उत्तर होणार नाही. एक्सपिरियन्स म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे मित्रांनो. एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव. सो आधी काय लिहायचं? एक्स लिहायचं आणि पेरी लिहायचं. एक्स लिहा आणि मग काय लिहा? पेरी लिहा आणि शेवट कशाने होणार आहे? ENCE या पोस्ट फिक्सने.
शेवट कशाने होणार आहे? ENCE या पोस्ट फिक्सने. सो एक्स आहे, परंतु इथे या ठिकाणी बघा गडबड केलेली आहे, म्हणून ऑप्शन डी आपलं करेक्ट आन्सर होईल. एक्सपिरियन्स, अनुभव सगळ्यांना माहिती आहे. पुन्हा एकदा रॉंगली स्पेल्ड वर्ड विचारलेला आहे. कंटेम्पररी. कंटेम्पररी म्हणजे काय? समकालीन. आधी काय लिहायचं? CON लिहायचं, मग टेम्पो लिहायचं, कंटेम्पो, आणि मग RARY. बघा 3 भागांमध्ये आहे. आधी आपण काय लिहिलं? कन, मग नंतर काय लिहिलं? टेम्पो, नंतर काय लिहिलेलं आहे? टेम्पो, आणि नंतर काय लिहिलेलं आहे? रारी. सो कंटेम्पररी. कंटेम्पररी म्हणजे काय मित्रांनो? समकालीन. कंटेम्पररी म्हणजे काय? समकालीन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये आपल्याला विचारलं जातं. कंटेम्पररी म्हणजे काय? समकालीन. सो ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल, कारण रॉंगली स्पेल्ड वर्ड विचारलेला आहे. पुढचा शब्द बघा, कोऑपरेशन म्हणजे सहकार्य, हे स्पेलिंग अगदी बरोबर आहे. पुढे बघा, कॉन्ट्रोवर्शियल म्हणजे काय? विवादात्मक, आणि हे पण स्पेलिंग बरोबर आहे, म्हणून उत्तर होणार नाही. कॉन्कर म्हणजे काय? विजयी होणे, जिंकणे किंवा मात करणे, म्हणून ऑप्शन डी पण या ठिकाणी आपलं उत्तर होणार नाही. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, रॉंगली स्पेल्ड वर्ड. पहिला शब्द आहे रॉनिवो. पहिला शब्द काय आहे? रॉनिवो. हा शब्द फार महत्वाचा आहे मित्रांनो, आणि हे स्पेलिंग बरोबर आहे. रॉनिवो म्हणजे काय? गुप्त भेट किंवा पूर्व भेट, किंवा एखाद्या ठिकाणी भेटण्याची जी नियोजित जागा असते त्याला आपण काय म्हणतो? रॉनिवो असं म्हणतो. सो स्पेलिंग जरी वेगळं असलं तरी उच्चार, प्रोनाउन्सिएशन मात्र रॉनिवो असा होतो. पुढे बघा, रेनेसा. रेनेसा जो आहे त्यासाठी आपण असं लिहित असतो मित्रांनो, रेना. आधी आपण काय लिहितो? रेना, मग लिहितो आपण इज, आणि मग लिहितो आपण सन्स. रेना एज सन्स, हे सांगितलेलं आहे मी तुम्हाला आपल्या स्पेलिंग मिस्टेकच्या व्हिडिओजमध्ये. सो रेनेसाचं स्पेलिंग या ठिकाणी चुकीचं आहे, म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, रेम्युनरेशन. रेम्युनरेशनचं स्पेलिंग करेक्ट आहे, म्हणून ऑप्शन सी आपलं उत्तर होणार नाही. रेम्युनरेशन म्हणजे काय? एखादा पगार वगैरे जो दिला जातो, भत्ता वगैरे जो दिला जातो त्याला. आणि रेमॉन्स्ट्रेटचं पण स्पेलिंग या ठिकाणी अगदी बरोबर आहे. रेमॉन्स्ट्रेट म्हणजे काय? प्रोटेस्ट वगैरे करणे. सो रेना एज सन्स असं जर तुम्ही लक्षात ठेवलं, बघा इथे या ठिकाणी एक एस जो आहे तो मिसिंग आहे, आणि म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल, रॉंगली स्पेल्ड वर्ड म्हणून. पुढे बघा, रॉंगली स्पेल्ड वर्ड विचारलेला आहे मियागर. मियागर म्हणजे काय? फार कमी. MEAGRE हे मेगरचं स्पेलिंग आहे. याचा अर्थ होतो फार कमी. याचा अर्थ होतो फार कमी, ज्याला आपण काय म्हणतो? शॉर्टेज म्हणतो. ज्याला आपण काय म्हणतो? शॉर्टेज म्हणतो. ज्याला आपण काय म्हणतो? लॅक म्हणतो. ज्याला आपण काय म्हणतो? कमी, कमतरता, शॉर्टेज, किंवा ज्याला आपण पॉसिटी असं म्हणत असतो. पॉसिटीज किंवा स्कार्सिटी असं आपण त्याला म्हणत असतो. सो हे शॉर्टेज, कमतरतेसाठी यूज होणारे शब्द आहे. हे स्पेलिंग चुकीचं आहे. ME नंतर ए पाहिजे, मेयागर. पुढे बघा, मिडो. मिडो म्हणजे कुरण, सगळ्यांना माहिती आहे, स्पेलिंग बरोबर आहे. मॅटर म्हणजे द्रव्य किंवा एखादा इश्यू झालेला असेल तर त्याला आपण मॅटर म्हणतो, हे पण स्पेलिंग बरोबर आहे. मेजर. मेजर म्हणजे माप घेणे, हे पण स्पेलिंग बरोबर आहे. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. पुन्हा एकदा रॉंगली स्पेल्ड वर्ड विचारलेला आहे. पहिला शब्द आहे रिमेंबरन्स. सो RAMBRANCE हे स्पेलिंग बरोबर आहे. ऑप्शन ए आपलं उत्तर होणार नाही. पुढे बघा, REMIN, रेमिनासेंट. बघा, रेमिनिसेंट हा शब्द असतो. SCENT, रेमिनिसेंट हा शब्द असतो. रेमिनिसेंट म्हणजे काय? मागचं काहीतरी आठवणे. सो बघा, हे स्पेलिंग चुकीचं आहे, म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. रेमनंट. रेमनंट म्हणजे काय? जे रिमेनिंग आहे ते स्पेलिंग बरोबर आहे. ऑप्शन सी आपलं उत्तर होणार नाही. रेमिटन्स, बाहेरून आलेला जो पैसा असतो त्याला आपण काय म्हणतो? रेमिटन्स म्हणतो. आपण जर युट्यूब चॅनल चालवतो किंवा बाकीचे काय आपण इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करतो, सो बाहेरच्या देशातून आपल्या अकाउंटमध्ये जो पैसा आहे त्याला आपण रेमिटन्स असं म्हणतो. सो रेमिटन्सचं हे स्पेलिंग बरोबर आहे. ऑप्शन बी जे आहे रेमिनिसेंट ते चुकीचं आहे. करेक्ट स्पेलिंग हे असणार आहे. आधी रेमिनी लिहायचं, रे लिहा, मग लिहा मिनी, आणि मग SCENT सेंट लिहा, रे मिनी सेंट, तेव्हा आपलं हे स्पेलिंग बरोबर होईल. पुढे बघा, रॉंगली स्पेल्ड वर्ड विचारलेला आहे. हॅझार्ड. हॅझार्ड म्हणजे धोकादायक, हे स्पेलिंग बरोबर आहे. हेझी पण आपण पाहिलं, हे पण स्पेलिंग बरोबर आहे. हेजिटेटचं स्पेलिंग मात्र चुकीचं आहे. सो हेजिटेट, आधी हे लिहा, मग हे झी लिहा, मग टेट लिहा, TATE, हेजिटेट. सो ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर होईल. हेस्टी पण आपलं उत्तर होणार नाही. हा तर सोपा प्रश्न होता. पुढे बघा, डेफिनेटचं स्पेलिंग या ठिकाणी चुकीचं आहे, म्हणून हे आपलं करेक्ट होईल. डेफिनेट तुम्हाला भरपूर वेळ सांगितलेला आहे. DEFI, आणि N नंतर हा I जो आहे हा फार महत्वाचा आहे, आणि त्यानंतर मग तुम्ही डेफिनेट लिहा, डेफिनेशन लिहा, टी लिहून पुढे तुम्ही काही पण लिहा. सो डेफिनेटचं हे करेक्ट स्पेलिंग असणार आहे. सो हा जो ए आहे हा ए चुकीचा आहे. डिफाईन बरोबर आहे म्हणून उत्तर होणार नाही. डिफॉर्म बरोबर आहे म्हणून उत्तर होणार नाही. डेफ्लेट पण बरोबर आहे म्हणून हे पण आपलं उत्तर होणार नाही. पुढे बघा, रॉंगली स्पेल्ड वर्ड विचारलेला आहे. नोटिफिकेशनचं स्पेलिंग बरोबर आहे, हे उत्तर नाही. नेसेसिटीचं पण स्पेलिंग बरोबर आहे, हे पण उत्तर नाही. नेगोशिएशनचं स्पेलिंग बघा,
NEGO नेगोशिएशन, TIATION. सो नेगोशिएशन. या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, हा जो सी आहे, हा सी एक्स्ट्रा जो आहे म्हणजे चुकीचा जो आहे तो यूज केलेला आहे. सो बघा NEGO TI, त्यानंतर हा CIचा TI, त्यानंतर नेगोशिएशन. सो हा ATION हे आपलं बरोबर होईल. सो हे स्पेलिंग जे आहे हे चुकीचं आहे, म्हणून ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर होईल. नेग्ली पण आहे आणि GENCE आहे, जेन्स, हे पण आपलं करेक्ट आहे स्पेलिंग. पुढे बघा मित्रांनो, नेग्लिजिबलचं स्पेलिंग हे पण अगदी बरोबर आहे, त्यामुळे हे रॉंगली स्पेल्ड वर्ड होणार नाही. त्यानंतर बघा न्यूसेन्स म्हणजे उपद्रव, हे पण स्पेलिंग बरोबर आहे, आपलं उत्तर होणार नाही. हे मात्र चुकीचं आहे. बघा नोटिसेबलचं स्पेलिंग जे असणार आहे, पूर्णतः नोटीस लिहावी लागते. पूर्णतः आपल्याला काय लिहावं लागते, नोटीस, आणि नोटीसला मग आपण काय जोडतो, एबल जोडतो. सो पूर्ण नोटीस लिहा आणि पूर्ण एबल लिहा, पूर्ण नोटीस लिहा आणि पूर्ण एबल लिहा, हे नोटिसेबलचं आपलं करेक्ट स्पेलिंग होईल. हे चुकीचं आहे, कारण या ठिकाणी ई मिसिंग आहे. नेबर NEIGHBOURING, नेबरिंगचं हे स्पेलिंग बरोबर आहे, म्हणून रॉंगली स्पेल्ड वर्ड होणार नाही. पुढे बघा मित्रांनो, रॉंगली स्पेल्ड वर्ड विचारलेलं आहे. ब्रिडलचं करेक्ट स्पेलिंग अगदी बरोबर आहे. ब्रिस्क, उत्साही, हे पण बरोबर स्पेलिंग आहे, म्हणजे हे आपलं उत्तर होणार नाही. ब्रिस्टलचं स्पेलिंग या ठिकाणी चुकीचं आहे. ब्रिस्टल, BRISTLE, ब्रिस्टल. ब्रिस्टल म्हणजे काय मित्रांनो, जे केस असतात ते केस, स्पेशली कुठले जे ब्रशवर जे केस असतात ना, त्याला आपण ब्रिस्टल असं म्हणतो किंवा ब्रिसल असं म्हणतो. ब्रिटल म्हणजे काय, नाजूक किंवा ठिसूळ जे असणार आहे त्याला आपण ब्रिटल म्हणतो. सो ऑप्शन सीचं चुकीचं स्पेलिंग आहे. पुढे बघा आता करेक्टली स्पेलिंगवर विचारलेलं आहे, कोणतं स्पेलिंग करेक्ट आहे. सो पहिला शब्द जो आहे तो चुकीचा आहे, कॉन्शियस. कॉन्शियस असं असणार आहे, SCIOUS. कॉन्शियसचं हे स्पेलिंग असणार आहे. कोरिजिबल जर आपण पाहिलं तर कोरिजिबलचं करेक्ट स्पेलिंग CORRIGIBLE, हे कोरिजिबलचं स्पेलिंग असणार आहे. सो हे पण या ठिकाणी काय होईल, चुकीचं होईल. कॉम्प्लेसेंटचं स्पेलिंग जर तुम्ही पाहिलं, कॉम्प्लेसेंट म्हणजे काय, आत्मसंतुष्ट, तर फक्त शेवटी CENT येणार. यांनी हा जो एक्स्ट्रा एस घेतलेला आहे हा चुकीचा आहे, म्हणजे करेक्ट स्पेलिंग हेच असणार आहे, कंटेम्प्टिबल. कंटेम्प्ट आहे आणि मग IBLE घेतलेला आहे. कंटेम्प्टिबल म्हणजे काय, भांडण योग्य जे असेल ते. ओके, पुढे बघा अटेंडन्सचं स्पेलिंग जर तुम्ही पाहिलं तर अटेंडन्सचं स्पेलिंग चुकीचं आहे, इकडे ए पाहिजे, म्हणजे ऑप्शन ए कॅन्सल. अबंडन्सचं स्पेलिंग या ठिकाणी अगदी बरोबर आहे. अबंडन्स म्हणजे काय, भरपूर प्रमाणात असते, विपुल प्रमाणात असते, ज्याला आपण रिच किंवा वेल्दी असं म्हणत असतो. त्यानंतर ॲरोगन्समध्ये हा ई जो आहे चुकीचा आहे. ॲरोगन्सच्या शेवटी GANCE येतो, जसं नेग्लिजन्समध्ये आहे. आणि अपीअरन्समध्ये डबल P येतो, म्हणजे हे पण चुकीचं आहे. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, रॉंगली करेक्टली स्पेल्ड वर्ड विचारलेला आहे. मेंटेनन्स, मेन येणार आणि टेन येणार आणि ANC येणार, हे स्पेलिंग अगदी बरोबर आहे. पुढे बघा फक्त MEN लिहिलेलं आहे, तर हे चुकीचं आहे. इकडे MAIN आहे, TEN आहे, परंतु ENCE घेतलेला आहे म्हणून चुकीचं आहे. इकडे मेन आहे आणि हा 10 जो आहे चुकीचा आहे, म्हणून ऑप्शन डी कॅन्सल होईल. ऑप्शन ए आपलं करेक्ट स्पेलिंग आहे मेंटेनन्ससाठी. पुढे बघा करेक्टली स्पेल्ड वर्ड विचारलेला आहे, ॲडोलसन्स. आधी ॲडोले लिहायचं, ADOLE, पौगंडावस्था ज्याला आपण म्हणतो, आणि मग सेन्स लिहायचं. मग काय लिहायचं, ॲडोलोसेन्स, ADOLESCENCE, ॲडोलोसेन्स. सो बघा या ठिकाणी ॲडोले, SCENCE, ऑप्शन ए बरोबर. इथे ॲडोले आणि एस लिहिलेलं आहे, हे ऑप्शन बी कॅन्सल. ॲडोले लिहिलं आहे, SCENSE लिहिलेलं आहे, हे चुकीचं होईल. त्यानंतर बघा ॲडोले SC लिहिलेलं आहे, ऑप्शन डी जे आहे ते कॅन्सल. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा चॅलेंज. चॅलेंज शब्दाला आपण जर या ठिकाणी पाहिलं मित्रांनो, तर शेवटी ई नाही म्हणून कॅन्सल करा. इकडे चॅलेंजचा ए आहे म्हणून याला कॅन्सल करा. इथे डबल एल पाहिजे म्हणून हे कॅन्सल करा. CHALLENGE, चॅलेंजचं हे स्पेलिंग करेक्ट आहे, आव्हान देणे या अर्थाने, हे सगळ्यांना माहिती असेल. करेक्टली स्पेल्ड वर्ड विचारलेला आहे. इथे आहे कन्सेंटियस, इथे आहे कन्सेंटियस, इथे आहे कन्सायन्शियस आहे, म्हणजे कर्तव्यनिष्ठ. कन्सायन्शियस. सो CON लिहा, SCIENT लिहा, कन्सायंट, आणि IOUS हे कन्सायन्सचं स्पेलिंग होईल. कन्सायंट, IOUS. कन्सायन्शियस म्हणजे काय, कर्तव्यनिष्ठ, ड्युटीफुल. सो SCIENTIOUS बघा ऑप्शन सी मध्ये आहे, हे बरोबर होईल. कन्सेंटस हे होणार नाही, म्हणून ऑप्शन सी आपलं करेक्ट या ठिकाणी स्पेलिंग होणार आहे. अकोमोडेशन मध्ये डबल C डबल M येतो बघा. इथे डबल C आहे, डबल M आहे. इथे डबल C आहे, सिंगल M आहे, कॅन्सल. सिंगल M कॅन्सल, सिंगल C कॅन्सल. सो ऑप्शन ए हेच आपलं करेक्ट आन्सर होईल, अकोमोडेशन.
CM वरनं सांगितलं होतं मी तुम्हाला. पुढे बघा पुढचा प्रश्न आहे पर्टिक्युलर. पार्टी लिहायचं आणि कुलार लिहायचं. ऑप्शन ए बरोबर. PERTI येणार नाही. पार्टी आणि क्युलर ई येणार नाही. ऑप्शन सी कॅन्सल. पेरटी पण येणार नाही. ऑप्शन ए जे आहे पार्टी लिहायचं. आधी काय लिहायचं? पार्टी. PARTI लिहा पार्टी आणि मग लिहा मित्रांनो कुलर. CULAR कुलर. पर्टिक्युलर म्हणजे काय? विशेष, स्पेशल. ट्युशनचं हे स्पेलिंग बरोबर आहे. ट्युशनचं हे स्पेलिंग चुकीचं आहे. ट्युशनचं TUI लिहावं लागतं आणि मग TION लिहावं लागतं. सो हे होणार ट्युशन. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. इथे बऱ्याच विद्यार्थी मित्रमैत्रिणींच्या चुका होता, लक्षात ठेवायचं. प्रिव्हिलेज आधी काय लिहायचं मित्रांनो? PRI लिहायचं प्री आणि नंतर विलेज VELEGE विलेज. सो या पद्धतीने प्रिव्हिलेज असणार आहे. सो PRE आहे म्हणून कॅन्सल करा. PEI आहे म्हणून कॅन्सल करा. PRI आहे, PRE हे कॅन्सल करा. बघा हेच आपलं करेक्ट स्पेलिंग या ठिकाणी झालेलं आहे. प्रिव्हिलेज म्हणजे काय? विशेष अधिकार. पुढे बघा डेस्परेट. डेस आणि पेर लिहायचं. आधी काय लिहायचं? देश लिहायचा. देस DES आणि मग पेर लिहायचा. मग काय लिहायचा? पेर. डेस लिहा आणि मग पेर लिहा आणि खा ATE V2 लिहायचा. ATE काय लिहायचा? V2 ला. डेस्परेट. सो बघा इथे आहे डेस परंतु इथे आहे पार म्हणून कॅन्सल करा. इथे आहे डेस, इथे आहे पेर परंतु इथे एट नाही, कॅन्सल करा. इकडे डेस आहे, पेर आहे, एट आहे. ऑप्शन सी बरोबर. ऑप्शन डी चुकीचाच होईल. डेस्परेट आपण म्हणतो तो डेस्परेट झालेला आहे. एक्झिबिशन. एक्झिबिशनचं हे स्पेलिंग करेक्ट आहे. H आहे. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर. एक्झिबिशन लागतं ते. ॲफ्लिक्शन मध्ये डबल F पाहिजे, हे चुकीचं आहे. व्हायोलेशन मध्ये आधी I नंतर O पाहिजे, हे चुकीचं आहे. ट्युशन आताच आपण पाहिलं TUI पाहिजे म्हणून ऑप्शन डी पण चुकीचं स्पेलिंग. पुढे बघा मॅनिपुलेट. मॅनिपुलेटमध्ये जर आपण पाहिलं तर MANIPULETE जे आहे ते चुकीचं आहे. मॅनी जर आपण पाहिलं तर प्लेट जे आहे हे बरोबर आहे. मेनी तर अजिबात होणार नाही, याला कॅन्सल करा. माने पण होणार नाही, याला पण कॅन्सल करा. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो ऑर्ग्युमेंट. ऑर्ग्युमेंटमध्ये आधी ARGU लिहायचं ऑर्गू आणि मग MENT लिहायचं ऑर्ग्युमेंट. बघा इथे ई घेतलेला आहे, कॅन्सल करा. ऑर्गू आहे, मेंट आहे. ऑप्शन बी बरोबर. ई घेतलेला आहे म्हणून सी कॅन्सल. ई घेतलेला आहे म्हणून डी पण कॅन्सल. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. ऑर्ग्युमेंट म्हणजे काय? वादविवाद. प्रपोर्शन म्हटलेलं आहे. आधी प्रो लिहायचं PRO प्रो लिहायचं आणि मग पोर्शन घ्या. पोर्शन म्हणजे काय? भाग किंवा हिस्सा. सो प्रो आणि पोर्शन हे झालं तुमचं प्रपोर्शन. सो बघा प्रो आहे आणि पोर्शन आहे, कॅन्सल करा. प्रो आहे आणि पोर्शन आहे, बरोबर आहे. प्री आहे, कॅन्सल करा. प्रो आहे आणि पोर्झन आहे, कॅन्सल करा. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो एक्झिलरेट. एक्झि नंतर H पाहिजे ना, ऑप्शन ए कॅन्सल. एक्स ही LERA. सो एक्स ही EXH आधी एक्स लिहा. एक्स लिहा मग हिला लिहा. एक्स लिहा, हिला लिहा, मग RATE रेट लिहा. एक्स हिला रेट. सो बघा इथे एक्स आहे आणि हिले झालं, सो हे कॅन्सल करा. इथे एक्स कॅन्सल करा. एक्स आहे, हिला आहे, रेट आहे. ऑप्शन डी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. एक्झिलरेट म्हणजे काय? संतुष्ट करणे एखाद्या व्यक्तीला. करेक्ट स्पेलिंग बघा रेस्टॉरंट. रेस्टो बरोबर आहे परंतु रेंट नाही, रँट RANT. ऑप्शन ए कॅन्सल होईल. मेजर. मेजर म्हणजे माप घेणे. झेड नाही, S येतो, हे पण कॅन्सल. लेजर म्हणजे काय? रिकामा वेळ. ऑप्शन सी बरोबर आहे. रॉबरी ROBBERY येणार. सो सिंगल बी नाही, ऑप्शन डी कॅन्सल. ऑप्शन सी लेजर म्हणजे काय? रिकामा वेळ, फ्री टाइम, ज्याला आपण लेजर असं म्हणतो. पुढे बघा क्वाईट. क्वाईट मध्ये आपण काय करतो मित्रांनो? आधी क्यू लिहितो, मग यू लिहितो, मग आय लिहितो. एक तर तुम्ही ET लिहून क्वाईट म्हणजे शांत करा किंवा TE लिहून क्वाईट म्हणजे संपूर्ण करा. क्वाईट म्हणजे कोण? शांत. आणि क्वाईट म्हणजे काय? संपूर्ण. सो बघा हे तर QU नाही म्हणून कॅन्सल. QUE आहे म्हणून कॅन्सल. QUI आहे, ETE आहे. सो QUI आहे आणि ET, परंतु हा शेवटचा ई जो आहे तो चुकीचा आहे. हे क्वाईटचं स्पेलिंग या ठिकाणी बरोबर आहे. हा क्वाईट म्हणजे काय होईल? शांत होईल. फार महत्वाचं आहे. लक्झरी LUXURY लक्झरीचं हे स्पेलिंग बरोबर आहे. लक्झरी हे स्पेलिंग चुकीचं आहे. GZ येणार नाही, कॅन्सल करा. XE येणार नाही, हे पण कॅन्सल करा. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. रेपिटेशन. रेपिटेशन मध्ये पी नंतर आय नाही, ई पाहिजे. सो हे स्पेलिंग काय होईल? चुकीचं होईल. ॲग्रेवेट. ॲग्रेवेटच्या या ठिकाणी ई पाहिजे, ॲग्रीवेट म्हणतो आपण. सो ऑप्शन बी पण आपलं उत्तर होणार नाही. अकम्प्लिश. अकम्प्लिशचं हे स्पेलिंग जे आहे ते बरोबर आहे. हायटन हा आय आणि ई मध्ये गडबड केलेली आहे. अकम्प्लिश म्हणजे काय? प्राप्त करणे, अचीव करणे, मिळवणे. पुढे बघा 40th. 40th मध्ये आपण आधी असं 40 लिहायचं FORTI 40 आणि मग त्याला ETH जोडायचा 40th. सो बघा इथे 40 पूर्ण दिलेला आहे, कॅन्सल करा. 40 आहे, येत आहे, ऑप्शन बी बरोबर. वाय असेल तर कॅन्सल करा. FOUR आहे म्हणून कॅन्सल करा.
सो ऑप्शन बी आपलं करेक्ट स्पेलिंग या ठिकाणी होईल. पुढे बघा टॅलेंट. टॅलेंटचं हे स्पेलिंग नाही, ई जो आहे तो कॅन्सल करा, इकडे ई घ्या, ऑप्शन ए कॅन्सल होईल. सेंटिमेंटमध्ये एस येतो, हे कॅन्सल करा. सेरेनिटी म्हणजे गंभीरता, शांतता, हे स्पेलिंग बरोबर आहे. क्लेवरचं CLEVER येते, हे सगळ्यांना माहिती आहे. ऑप्शन डी कॅन्सल होईल. सेरेनिटी गंभीरता, शांतता, ऑप्शन सी आपलं करेक्ट स्पेलिंग या ठिकाणी होईल. पुढे आहे मेन्शन. मेन्शन MENTION. सो ओ आणि आय मध्ये गडबड केलेली आहे, हे चुकीचं आहे. MENTION मेन्शन हे स्पेलिंग बरोबर. मॅन्शन हे पण चुकीचं आहे आणि एस पण येणार नाही, हे पण चुकीचं होईल. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, स्वेटर. SWEATER स्वेटर होणार. स्वेटर म्हणजे काय, जे आपण स्वेटर घालतो ते. सो या ठिकाणी डबल टी घेतलेलं आहे, चुकीचं. SICS सीझर्सचं स्पेलिंग बरोबर आहे. क्लॅटरिंग CLATTR हे चुकीचं आहे. टेरिबल. टेरिबल मध्ये डबल बी नाही, डबल आर आय येणार. सो हे पण चुकीचं आहे. ऑप्शन बी सीझर्स म्हणजे काय, कात्री, कैची, हे आपलं स्पेलिंग बरोबर आहे. पुढे बघा मित्रांनो, ओके. सो या ठिकाणी 40 महत्त्वपूर्ण प्रश्न जे आहेत स्पेलिंग एरर्सचे आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहे. याच पद्धतीचे जे शब्द आहेत ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात. यापूर्वी पण आपण एक व्हिडिओ जो आहे स्पेलिंग एररवर घेतलेला आहे, तो पण बघा, हा पण बघा. आणि आणखी तुम्हाला स्पेलिंगचे क्वेश्चन्स किंवा स्पेलिंगचे व्हिडिओ जर हवे असतील तर त्यापैकी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की आणखी तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकवर हायकोर्ट परीक्षेसाठी व्हिडिओज हवे आहेत. तुम्ही जे टॉपिक म्हणणार त्या टॉपिकवर पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी हजर राहील. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. आपला एक ऑनलाईन कोर्स आहे, SK एज्युकेशन ॲपवर उपलब्ध आहे, त्याला तुम्ही जॉईन करू शकतात. 499 फीज आहे, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. MPSC TCS IBPS तिन्ही पॅटर्ननुसार आहे. आणि विशेष म्हणजे आपल्याला ग्रामर, व्होकॅब्लरी आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स हे सगळे व्हिडिओज त्यामध्ये तुम्हाला समाविष्ट करून दिलेले आहे. त्याचा फायदा तुम्ही करून घेऊ शकतात आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी. हा कोर्स तुम्ही जॉईन केला की नंतर तुम्हाला कुठल्याच कोर्सला जॉईन करण्याची गरज पडणार नाही. इतक्या सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी मी तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या समजावून सांगितलेल्या आहे, एक्सप्लेन केलेल्या आहे. जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली, सराव केला, तर तुम्हाला नक्कीच खूप छान मार्क्स आपल्या आगामी काळात होणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये मिळतील मित्रांनो. सो तूर्त आपल्या लेक्चरमध्ये आज इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय. आपला व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा. हा व्हिडिओ बनवण्यासाठी काहीतरी मेहनत लागते, त्या मेहनतीला तुमचा एक लाईक मिळाला पाहिजे अशी आग्रहाची विनंती. थँक्यू सो मच. बाय.